जय शंभो जय शिवा. Friends, this is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I write? Okay. Friends, today we are going to discussing very interesting astrological topic, that is predication of India. Predication means भविष्य. तर भारताचं आपल्या भविष्य काय असणार आहे याविषयी आजचा व्हिडिओ लेक्चर होणार आहे. Today's video is very important and very significant. That's why don't skip the video and watch full video. Okay? तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करण्यापूर्वी बुद्धिदाता गणेशजी आणि देवादिदेव महादेवजी यांना त्रिवार वंदन करून आणि गणेशजी आणि महादेवजी यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरू करत आहोत. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता गणेशजी आणि देवादिदेव महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आपणा सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही आठवड्यामध्ये पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला आणि यामध्ये आपले 26 बांधव, भारतातील 26 बांधव हे धारातीर्थी पडलेले आहेत किंवा त्यांचा जीव गेलेला आहे. किती दुःखद, किती संतापजनक आणि कितीतरी राग निर्माण करणारी अशी ही गोष्ट आहे. कारण यावेळी या पाकिस्तानी अतिरेक्यांनी सोल्जर्सला नाही तर जे सिव्हिलियन्स आहेत, जे नागरिक आहेत, जे निष्पाप नागरिक तिथं आपली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी किंवा पहलगामचं ते विलोभनीय दृश्य, कारण काश्मीरला भारताचा स्वर्ग म्हटलं जातं, तर या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पब्लिकवर गोळ्या झाडून आणि गोळ्या झाडताना विशेष संताप आणणारी बाब म्हणजे त्या प्रत्येकांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत. म्हणजे हिंदू धर्म ज्यांचा आहे त्यांच्यावर गोळ्या घातलेल्या आहेत. ही अतिशय संतापजनक आणि एकदम म्हणजे क्रोध आणणारी अशी घटना आहे. 26 बांधवांनी यामध्ये प्राणाची आहुती दिलेली आहे. ती घटना घडली आणि पूर्ण भारत देश दुःखानं रडलेला आहे, क्रोधानं तडपडलेला आहे. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि याचाच परिणाम म्हणून आज भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये
आई जगदंबेला आपण प्रार्थना करूयात की आपले जे भारतीय जवान आहेत त्यांना पूर्णतः जगदंबा तिची ताकद देईल आणि त्यांचे संरक्षण करेल आणि जेणेकरून आपल्या भारत भूमीचे भारत भूमीला विजय प्राप्त करून देईल अशी प्रार्थना आपण आई जगदंबेला करू आणि आपल्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. धर्म पूछकर मारा है, धर्म बताकर मारेंगे. कारण त्यांनी काय केलं अतिरेक्यांनी, धर्म विचारून. जर मुस्लिम म्हटलं तर मारलेलं नाही, परंतु हिंदू म्हटलं तर मारलेलं आहे. म्हणजे अतिरेकीची विचार करायची पद्धत बघा. आणि यामध्ये जे 26 लोक काही अगदी 4 ते 5 दिवसापूर्वी ज्यांचं लग्न झालं असे काही जोडपे होते आणि ते तिथं त्यांचा हनीमून मनवण्यासाठी किंवा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. तर आणि विशेष म्हणजे पुरुष वर्गाला मारलेलं आहे त्यांनी. तर किंवा अनेक म्हणजे कपल्स गेलेले त्यांच्यापैकी तर जवळपास 26 लोक त्यांनी निशाणा साधलेला आहे. तर भारताचं प्रेडिकेशन काय असणार आहे यानंतर, याविषयी आजचा व्हिडिओ लेक्चर होणार आहे. प्रथमतः आपण काही पंक्ती किंवा काही ओळी अभ्यासू आणि नंतर आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. अरे सुन लो ना प्रभु राम जी, अरे सुन लो ना प्रभु राम जी, तुम कह दो ना हनुमान को, जैसे लंका फूकी वैसे फूको ना पाकिस्तान को. सुन लो ना प्रभु राम जी विनती, कह देना हनुमान को, जैसे लंका फूकी वैसे फूके पाकिस्तान को. खेल करे आतंकवाद का, इनको शर्म न आती है. खेल करे आतंकवाद का, इनको शर्म न आती है. ऐसा रूप भयंकर इनका, आत्मा तक डर जाती है. ऐसा रूप भयंकर इनका, आत्मा तक डर जाती है. मार मार बजरंगी सोटा, पहुँचा दो शमशान को, जैसे लंका फूकी वैसे फूको पाकिस्तान को. जैसे लंका फूकी वैसे फूको पाकिस्तान को. तर मित्रांनो, म्हणजे आज प्रत्येक भारतीयांना आत्ता जे आपण बोललेले आहेत हे प्रत्येकांची इच्छा आहे. कारण आतंकवाद त्याला कुठला धर्म जात नसतो, परंतु दुर्दैवानं ते तसंच आहे. आणि पाकिस्तान इज नथिंग बट इट्स अ आतंकवाद फॅक्टरी और फॅक्टरी ऑफ आतंकवाद. आणि प्रत्येक वेळेला अगदी भारत शांत जरी असला तर काहीतरी कुरघोडी करून डिवचण्याचा तो प्रत्येक वेळेला प्रयत्न पाकिस्तानने केलेला आहे. आणि त्यामुळंच यावेळेला एक स्ट्रिक्ट ॲक्शन म्हणून मोदीजींनी घेऊन पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरचा विषय आहे की प्रेडिएशन ऑफ इंडिया, म्हणजे भारताचं भविष्य काय असणार आहे यानंतर. तर मित्रांनो, 14 मे म्हणजे 14 तारखेला
सॉरी, 18 तारखेला, 18 मेला चंद्र, बुध आणि मंगळ हे कर्क राशीमध्ये जाणार आहेत. म्हणजे 18 मे जी तारीख येणार आहे ती अतिशय खास आहे आपल्या भारत देशासाठी, येणारी 18 तारीख. कारण त्या दिवशी जो ग्रहस्थिती आहे, तर चंद्र, बुध आणि मंगळ हे कर्क राशीमध्ये असणार आहेत. राहू, बुध, शुक्र आणि शनी हे मीन राशीमध्ये असणार आहेत. आणि ज्या वेळेला मीन राशीमध्ये शनी आणि राहूचा योग असतो, त्यावेळेला परिवर्तन हे होणार आणि होणारच. तर 29 मार्च रोजी शनी ग्रह मीन राशीत शनी आणि राहूची युती झालेली आहे. म्हणजे राहू ग्रह आणि शनी ग्रह हे मीन राशीमध्ये आलेले आहेत 29 मार्च दिवशी. आता ज्या ज्या वेळेला त्रेतायुग असो, द्वापारयुग असो, अशी ग्रहस्थिती होती, त्यावेळेला युद्ध झालेले आहेत. उदाहरणार्थ महाभारतातलं 18 दिवसाचं जे युद्ध झालं, त्यावेळेला सुद्धा मीन राशीमध्ये शनी आणि राहू हे दोन ग्रह आलेले होते. आणि तीच स्थिती आज पण झालेली आहे. 29 मार्च रोजी शनी ग्रह आणि राहू ग्रह हे मीन राशीमध्ये आलेले आहेत. आणि येणाऱ्या 18 तारखेला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे 18 मे. कारण त्या दिवशीचं जी ग्रहस्थिती आहे, त्या दिवशी आपल्या भारतासाठी खूप 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 म्हणजे अगदी सुवर्ण अक्षराने लिहून ठेवा असा दिवस असणार आहे. कारण सूर्य मेष राशीत जात आहे, चंद्र, बुध, मंगळ कर्क राशीत जात आहेत, राहू, बुध, शुक्र, शनी मीन राशीमध्ये आहे. आणि शनिदेव 29 मार्चला मीन राशीत आलेले आहेतच. आणि बृहस्पती राशी परिवर्तन होत आहे त्या दिवशी. कारण 2025मध्ये बृहस्पती म्हणजे गुरुग्रहाची जी स्थिती आहे, हे पुढील 8 वर्ष परिवर्तनाची वर्ष असणार आहेत. आणि 18 मे दिवशी, 18 मे येणाऱ्या तारखे दिवशी ही ग्रहस्थिती असल्यामुळे संध्याकाळी राहू ग्रह हे 5:08 18 मे दिवशी 5:08 संध्याकाळी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. आणि कुंभ राशीत ह्यांचा राहूचा प्रवेश ज्यावेळेला होईल, त्यावेळेला भारताच्या दृष्टीनं अतिशय चांगली वेळ असणार आहे ते. आणि पाकिस्तानच्या दृष्टीने अतिशय कुयोग. कारण ह्या 18 तारखेला भयंकर युद्ध होऊन पाकिस्तानचे 3 भाग होणार आहेत, 3 तुकडे, वेगवेगळे तुकडे होणार आहेत. आणि पुढील काही दिवसात पाकिस्तान हा देश आहे, हा नकाशावर नावच नसणार आहे. म्हणजे भारताच्या दृष्टीनं 18 मे ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे, येणारी 18 तारीख. तर आय होप all of you guys understand today's topic very well, that is the prediction of India or astrology of India, especially in 18 May coming few days is very important day for changing our Bharat's ॲस्ट्रॉलॉजी. म्हणजे आपल्या देशाचं पूर्ण हे बदलण्यासाठी. आणि 14 मे नंतर भारताचे दिवस अगदी म्हणजे पॉवर वाढत जाणार आहे. आणि 18 तारखेला कुछ बडा होणार आहे, धमाका. 18 मे इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड इफ सो जर असं होत असेल, तर त्या दिवशी आपणाला भारत देशासाठी एक अविस्मरणीय असा तो दिवस ठरलेला असेल. ओके, सो गाईज, वी स्टॉप हिअर. आय होप ऑल ऑफ यू guys understand today's topic very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty
in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. And guys, if you are new in my channel, and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button, you just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon, and you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay, so we stop here. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambhu, Jai Shiva.